मुलीची जर प्रतिष्ठेचा एवढा हिशोब करत असेल तर माझ्यासारख्या मुलीला काय निर्णय घ्यावा? राणी, फक्त मला एकदा समजून घे. काय समजू मी? आणि माझ्यातल्या स्त्रीनं? हे बघ, आता भांडण्यात अर्थ नाही. या इथला विषय संपला सगळा. तू तिच्या आयुष्यात आलास आणि विषय वाढत निघाला. तू नाही येतोस तर काहीही झालं नसतं. अनुभवासारखा दुसरा गुण नाही. हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं तितकं सोपं नसतं. अरे आपापल्या अंगणात अनुभवाच्या कमानी प्रत्येकाने म्हणतात. त्याला कुणाचीही हरकत नाही, पण अनुभव दांडगा असायला हवा. तुला कधी समजताच नाही. मी तू कबूल केली ना, तरी तुला मान्य नसेल तर काय तुझा मार्ग तुला मोकळा. छान, आपण पुरुष आहात ना. तहान लागली की एखाद्या डबक्यातलं पाणी प्यायचं आणि पुढं व्हायचं. आम्ही काय करायचं? उगाच एखाद्यावर प्रेम करणारं आमचं मन वेड, पण त्याला तेव्हा कळत नाही. आणि जेव्हा कळतं ना, तेव्हा तुझा मार्ग तुला मोकळा. राणी हे अश्रू भूमीवरती पडू देऊ. स्वतःची चूक जर माणसाला कळली असती ना, तर जगातले अनेक अनर्थ टाळता आले असते. एक चूक माझ्या पोटात वाढत असते ना तुझं. माझा मूल मी त्याचा बाप. अरे वा, एवढा मुलगा आला मुलाचा. मग भर रस्त्यात माझा जेव्हा त्यांना हात धरला होता, तेव्हा कुठं गेला तो तुझा? बोल, सॉरी, पुढे बोल. तू अजूनही तेवढंच प्रेम करतो, पण व्यर्थ. एखादं काम करायचं म्हटलं, मग ते कोणतंही असू दे, एक काम करणारा माणूस ध्येयाने पूर्ण भरलेला असावा. नाहीतर अशा येणाऱ्या अडचणींच्या वेळी तो गर्भगणित तुझ्यासारखा मागे फिरायचा. चल, निघतो मी. थांब. माझा हात सोड, कारण हा स्पर्शही मला आता अनोखा. आज माझा स्पर्श अनोखी वाटू लागला. आज या चार भीतीच्या आत घेतलेल्या अनाबाका व्यक्त गेल्या. पण का आहे त्या स्पर्शात? भविष्य त्याचा गुन्हागार भागाकार बेरीज करता बाकी शून्य. तो काय भविष्यात करणार? आज माझं आयुष्य तू वाळवंट केलास. तलवारीच्या धारेवरती दैव माझे नाही. तो दराचा क्षणात गेला. रुधिर वाहू लागले. तूच किनारा आसनसे आसरा. सहारे वादळ तुझले. अवती भवती जमती सीते. कालीज माझे फाटले. आता वेळ निघून गेली. राहिल्या त्या फक्त आठवणी, आणि त्या आठवणीवरच जगायचं. चल राणी. नका मला शाप घेऊ नका. कुणीतरी मला उत्साप द्या. बंद करा. त्या मृतदेहाच्या पाठीत धावत सुटलो. आणि मी माझे वैभव गमावून बसलो.
नष्ट कर, नष्ट कर, दूर हो, दूर हो. मी इतका दूर जातो की त्याची तिच्या आवारात धन दौलत नौकर चाकर सगळं तुम्हीच. मी एकटा राहील, एकटा राहील, एकटा राहील. मला कोणी नाही रे, कोणी नाही. नाही कसं, अरे कोणीतरी कुणाचं तरी असतं. तर मी काय करू? मी काय करू? काही करू रे. काय करशील? विहिरीत उडी मारशील? नको, कड्यावरून आत्महत्या कर. आत्महत्या, आत्महत्या. काय बोलत, आज बोलत. त्यापेक्षा विहिरीत उडी मारतो, विहिरीत उडी मारतो. पण मी काय केलं? प्रेम म्हणजे गुन्हा नाही रे, प्रेम म्हणजे गुन्हा नाही. ते एक ईश्वरी वरदान आहे, ईश्वरी वरदान आहे. पण तू तो गुन्हा केलायस ना. अरे प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की आयुष्याला वेगळा वाळ देऊन निघून जाते. प्रेम आईचं, प्रेम वडिलांचं, भावा बहिणीचं, अगदी प्रेयसीचं का असेना, पण त्याची शुद्धता मात्र जपली गेलीच पाहिजे. नाहीतर तुझं प्रेम हळदीच्या पाण्यासारखं. माझं प्रेम निर्मळ होतं, पवित्र होतं, पवित्र गंगेसारखं होतं, गंगेसारखं. गंगेसारखं पवित्र. पण त्याच निर्मळ आणि पवित्र प्रेमापासून तू जेव्हा दूर झालास ना, तेव्हा तुझ्या द्वेषरूपी राक्षस निर्माण झाला. हाच राक्षस शरीर तुझ्या आहारी जातो आणि मग मनुष्यही राक्षस बनू लागतो, जसा तू. नाही, मला जीवदान द्या, जीवदान द्या. लागेल तर मी दान देतो. बोल, काय दान देऊ? काय देशील? काय देशील? दे, तुझा मृत्यू दे. हे एक दानच आहे. माझा वंश जर मी दाखवला तर बाकी काय? मी माझ्या मुलाबरोबर कसं खेळणार रे? माझा मुलगा, माझा वंश मी दाखवतो. या अश्विनी यांनी पाहायचं. अरे नका रे, मला लाथानी नका, हे लाथा. वा वा वा. मुलगी साहेब शॉट ओके. ये प्रसाद, बरं झालं आलास तू. निरोप पोचला वाटतो. हो, निरोप मिळाला. मग काय करायचं ठरवलं? मला काय वाटतं? नाटकाचं काही खरं नाही. अरे कोणीच मुलगी मिळत नसेल तर विजयाला घेऊन नाटक पूर्ण कर. तुमची तालीम पाहून वाटतं की या नाटकात दम आहे. आपल्या सुतारवाडीचं नाव रोशन होईल. सावलीचा काय हो? तिनं तर प्रसाद, अरे सावली माझी होणारी सून आहे. आतापर्यंत तिनं केलं ते ठीक आहे. हे नाटक आहे. नाटक तुझ्या आयुष्याचं नाटक आहे. तेव्हा माझ्या सुनेनं नाटक
मला अजिबात आवडणार नाही. अरे झालं गेलं विसरून जा, पण यापुढे नाही. समजलं? हो, तुमच्या आवडीपेक्षा तिच्या आवडीचा विचार केलात का कधी? प्रसाद, हो, नाटक अवघ्या 5 दिवसावर आलं. हो, नाटक आहे ते नाटक. एक एक शीन 3-3, 4-4 वेळा बसवावा लागतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत मी तालीम घेतो. तेव्हा सोपं नाही ते. आणि नवीन उद्या नाटकात घेऊन काम करणं तेही सोपं नाही. हो, कालावधी फार कमी आहे. तुमचं तुम्ही पहा, पण माझ्या सुनेला घेऊन नाटक करायचं नाही. अरे सावलीबद्दल मला विचारायचं होतं, त्या मुरलीला काय कळतं? हा, त्या मुरलीला काय कळतं? तर नाटकच कॅन्सल करून टाकू. कशाला कशाला नाटक करता शाळा? अरे माझ्या तोंडात शेण घाला ना. अरे तो विजय तर तालीमला नसतो, त्याचा डमी उभा करतो. करा करा, नाटक करा. काका, हा, हो, ह्या नाटकाचा डायरेक्टर कोण? कोण? तुम्हीच ना? हो, तुम्ही नसताना मी सहकार्य करतो. आता तिचं एक पहिलं नाटक, त्यात अजय सगळं तुमचा पटत आहे का? मी तरी काय करणार? आणि त्यात ही सावली तुमची भावी सून आहे, ही किती लोकांना माहिती आहे. मुरलीचा म्हणतो. ते कबूल. हो, मुरली म्हणतो इथपर्यंत ठीक आहे. पण सावलीचं मत कधी विचारत तुम्ही? आणि मुरली कधी म्हणतो का? 4 महिन्यांपूर्वी. अरे तिला काय विचारायचं? मुरली चांगला कामधंदा आहे, सगळं काय आमचं व्यवस्थित चाललंय. आणखी काय पाहिजे तिला? आधार. आधार हवाय काका, आधार. हो, आयुष्यात आणखी काय होईल? तिचा वडिलांना आधार आहे. ती कंपनी कामात होती, पण तेही तिचं काम सोडलं. संपूर्ण ड्युटीवर राहणं तिला वडिलांमध्ये जमत नव्हतं. म्हणून तिने हे नाट्य क्षेत्र निवडलं. 4-7 आदमीमध्ये एखादं नाटक ठीक आहे काका. आधार म्हणजे पैसाच नाही काका. लाखातला शब्द बोललास तसा. तिला तिच्या मनासारखा करू दे. तुम्हाला म्हणजे मुलीला विषय हा पटला तर घ्यायचा, नाहीतर सोडून द्यायचा. या विश्वाच्या रंगभूमीवर कोणी कोणाचा बांधलेला नसतो. तेव्हा या 2.5-3 तशा नाटकाचं काय घेऊन बसला? क्षणभरापूर्वी लाखातला शब्द बोललास आणि तो शब्द पुन्हा उच्चारून लाख मोलाचा व्यवहार केला. प्रसाद, अरे खरं तर या नाटकाचा खरा डायरेक्टर तूच म्हणावा. खरा डायरेक्टर तूच म्हणावा. नाही करतात. हो, काही माणसं आवड म्हणून काम करतात, तर काही माणसं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. त्याचं काय, जाऊ दे, त्याचं तो बघेल. काका, आज सावली येणार होती. हे बघा, आधी काय? शांत उभे का? आणि विजयापुढे भेटतो तुम्हाला. वाटे तिकडे येतात. सावलीचा फोन आला होता. ती म्हणे तिच्या बाबाला बरं नाही. रात्री आपल्याला घेऊन गेली. शिव नाही करायची म्हणाली. तरी तुम्हाला सांगत होतो, पण माझं काही तुम्ही ऐकलं नाही. आता सगळंच केलं. विजया, तू कर ना. अजय शांत हो पाहू. अरे एखादा असा अचानक प्रसंग येतो. अरे आतापर्यंत सगळं शांत होऊनच केलं. करा, तालमी करा. अरे आम्ही तो तालमीला हजर. आणि हा विजय त्याला गायब नाही. चालल्या नाटकातून काढा. आम्ही काय केलं इथे? काय केलं? हे पहा, मी निघते. विजया, थांब जरा. मलाही इंटरेस्टला जायचंय. गाडी चुकली, आता मी कशी जाऊ? 11 नंबरच्या बसने चला. 11 नंबर? मी तर बाईच पाहिजे लागते. करून जाते का? हो, 11 नंबर म्हणजे हे 2 पाय एकावर एक 11. चालत चालत चला. जाऊ दे. अरे कशाला करता नाटक? अरे खिशातले पैसे खर्च करून करतात नाटक? अरे तुम्हाला मी नाटक करायला सांगितलं म्हणून तुम्ही नाटक करता. अरे ही 4 जुनी जाणती माणसं नसतील तर तुम्ही नाटक कराल? हा,
ते काही नाही. विजयाजवळ निरोप पाठवा की मी जाऊ विजया बरोबर. चल विजया. निरोप सांगा, मी सांगेन. रात्री म्हणावं कितीही वाजू दे, रिक्षा पकड आणि सरळ तालमीला ये. आम्ही सर्वजण स्टॉपवर आहोत. झालं बोलून अरे अजून कोणाला काही बोलायचं आहे तर तिची अडचण समजून घ्या. अरे एखादा प्रसंग नाजूक असतो, तिचे जर वडील आहेत वडील, तर दुसरं आहे का कोण तिच्या घरात? मुरली, तुला काय माहिती? आम्ही नाही पहिले चौकशा करत. पाहिलं काका, हा काय पुरावा? हो, आपलं कोणीतरी असावं लागतं तेव्हाच रडू येतं. ते दिवशी तू म्हणालास अते बहीण, अरे बहिणाच मानलं मी तिला. अरे तिचं खाजगी आयुष्य कधी पाहिलंच? वारूळ आहे ते वारूळ. अरे फाटलेलं आयुष्य ठिगळ राहून जगते ती. ती कुठं होते नाटकात काम करायला तयार? आयुष्याला सावरण्याचा प्रयत्न करते ती. अरे मी सांगितलं म्हणून ती तयार आहे नाटकात काम करायला. एक नाही तर या 4 नाटकात काम करणारे 4. आधार मी बाबडीजवळ चालतो. क्षणभर वेदना होतात, पण त्या सुस्त्राचा आधार हवा. आधार प्रसाद, अरे स्वतःला सावध. पुढे प्रसंग काय आहे तो बघ. अरे गावोगावी पोस्टर लागतील. आपल्या सुतरवाडीचं नाटक नाही झालं ना तर नाव इतिहासात जमा होईल. खरं प्रसाद, माझं चुकलं. तू तिला नाटकात घे. काका, हो एवढं तसा धाडणार नाही. मग काय विजय नाही? या इकडं. कोणी जर नसेल तर मदत करणार का आम्हाला? पाहते ओ कशात पाहताय? तुम्ही तर खूपच सुंदर आहात. आईला विचार पाहते. पहा, आईलाच विचारा, पप्पांना नको. का बरं? अहो त्याने नकार दिला की आमचं नाटक बोंबललं की. हो, तुम्ही इतरांना खूप सुंदर वाटता, पण तालीमला एकदम सायलेन्स सायलेन्स. चला, एक प्रश्न मिटला तर. आणि तेवढ्या तिथं आली तर सावली म्हणतोय सावली. जा जा घेऊन जा तिला. मी नाही जाणार. तिथं आली तर मी जाणार नाही. काय? अरे नाती फक्त नाटकापुरतीच. नाटक झालं की नाती संपली. छान. अरे माकडासारखी उड्या मारणे नाती जगता तुम्ही. अरे अशी कशी काय नाती? अरे नाती हृदया गाभाऱ्यात निर्माण करायचे असतात. आणि ते हृदयाच्या गाभाऱ्यात निर्माण करायचे नसतील ना तर नातीच लावायची नाही. प्रथम ती नाटकात काम करते का तुला विचारा. नाही तर हे विजय आहेत. जया, सॉरी, तिचं नाटक आणि मी नो, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. अरे आज तर या विजयाचा सत्कार करायला हवा होता. हा? पूर्वीच्या नाटकातून स्त्रीपात्र पुरुष करायचे. अजून या रंगभूमीवर या नटेश्वरासमोर भारूट नमन नाटकातून पुरुष स्त्री पात्र करतात. असा हा एक माझा हा प्रयोग. आपल्या सुतरावरती विजय चव्हाण. हा? विजय अरे ओळखत ना? बरं झालं बा, सुटलं एकदा. हे बघा, आता सावधी का विजय हे तुम्हीच ठरवायचं. काय विजय? वा, सावधी पण ये सावधी ये. सगळे येणार नव्हतीस ना? का? उदास का? काय म्हणते वडिलांची तब्येत?
ह्याचा नुसता पण सावली, विजय चव्हाण, मला माहितीये कॉलेजमध्ये असल्यापासून स्त्री पात्र करतो आणि एवढंच नाही, माणूस असून सुद्धा माणुसकीला जपतो. यानंच माझ्या वडिलांना ऍडमिट केलं. टॅक्सीचे पैसे सुद्धा घेतले नाही, नाहीतर काही माणसं व्याज मिळालं नाही म्हणून अर्ध्यावरच सोडतात. नाती सुद्धा. सावली, हे बघ, तुझी तब्येत बरी नसेल तर नाही सर, मी मला काय झालंय, आपण तालीमला सुरुवात करूया ना. ओके सर, मला काही झालेलं नाहीये, आपण तालीमला सुरुवात करूया. शाब्बास पोरी शाब्बास. बाहेरच चाललो तेवढ्यात तू इथं आलीस. वडिलांना अंतुरणावर घेऊन तू इथं आलीस. शाब्बास. तिच्या आयुष्याच्या संगीताचे स्वर बेसूर झाले तरीही ती तुमच्या नाटकासाठी हजर राहिली. हजर. काका हो, आम्ही आमचं काम करतो. हसायचं, रडायचं, बागडायचं. खोटं खोटं नसते तरी नाती जपायची. खोटी खोटीच. अनेक वेळा मंगळसूत्र काढायचं, घालायचं. नाती नाती आणि नाती. अरे असे पाहताय काय तुम्ही माझ्याकडे? चला बाबा, तालमीला सुरुवात करा. काका, तुम्ही निघताय ना? हा, मी निघतो. हो या. ओके. सर, अहो 5 नंबर 2 वरून सुरुवात करा ना. माझं आणि अजयचं घ्या. सर, अहो सर, सुरुवात करा ना तालमीला. आय एम ओके. चला. अजय, तू तिथं उभा राहा. ऍक्शन, डायलॉग. करा सुरुवात. बरं, मला सांग, आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे आयुष्य. छान, सुंदर. मला हे तरी सांगशील, सुख आणि दुःख म्हणजे तरी काय? दुःख जाणवतं, सुख जाणवत नाही, आणि जाणवतं ते दुःखच. स्वतःच्या चुका लपवायसाठी दुसऱ्याच्या चुका काढायच्या नाही का? कसं समजा तुम्हाला हे? अगं पण मला तसं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं? बॉस मधून येताना मी एका माणसाशी बोलले, हे सर त्याला तुमच्या डोळ्यात. अहो, बोलायचंच नाही का कुणाशी? परिस्थितीचं भान ठेवून बोलायचं. काळोखात नव्हतं ना बोलत, संशय यायला. नाही. जर हळूनी मारायचं ना, हात लागतात तुझे. आणि हे रिहर्सल आहे, नुसती ऍक्शन करायला काय झालं? सॉरी, लागलं असेल. अरे ऍक्शन कर ना. स्टेजवर ठीक आहे. राग करतोस की काय? अरे ती जास्त दूर उभी राहिली, त्यामुळे माझा हात पुढे गेला. चला, हे बघा, आजची रेसल इथंच थांबवा आणि उद्या ठरल्याप्रमाणे वेळेवर हजर राहा. सर, निघते. आय एम सॉरी. सॉरी. अरे असं काय करतोस? चालायचं, तसं होतं कधी-कधी. अजय, तिला बस स्टॉपवर सोडून ये. जा. ओके सर. नको सर, मी जाईन. विजय आहेच ना? हा, आहे. जा. आवाज काहीतरी गरड वाकायला आला असणार. आपली मनातलं हेरलं. तो मनातलं हेरलो, त्याला
दागोडीचे धंदे सोडून देस. कोण चांगलं म्हणत नाही तुला, कोण चांगलं म्हणत नाही. अरे कुणी वाईट म्हटलेलं मला आवडतं. या आपण आलात तुमचा अजय. चांगलं केलंस, चांगलं केलंस. अरे काही वर्षापूर्वी तुझ्या वडिलांनी सुद्धा हेच केलं होतं. घोडापुढचे धंदे ओढू नकोस. सगळ्या गावाला माहिती अरे जे त्याने केलं ते तुम्ही करणार. अरे काहीतरी चांगलं करा, चांगलं करा. अरे या घरातून मला जावं म्हणतो. अरे तुला थांबलं काय इथून? काय चाललं ऐकून? अरे अजून एक हात माझा आहे, माझा. ओरडू नकोस. अरे सगळ्या गावाला माहितीये जे त्याने केलं तू तू तुम्ही करणार. काहीतरी चांगलं करा. जा चालता हो तू. या घरातून मला जावं. तुला शिकून हाकून काढेल. काय जाता हो इथून? सागर कुणाच्या जीवन हात उघड. या फळाच्या ठिकाणी. अरे दाखवू तुला माझा हिसका सांगून देतोय. अरे तू मला हिसका दाखवतोस, तू मला हिसका दाखवतोस. अरे तुझ्यापेक्षा 4 पावसाळे अधिक काढलेत मी. किती पाऊस आहे पाहून चालत नाही. अरे किती पाऊस आहे आपल्या स्मरणात राहिले. त्या स्मरणातून आपण काय शिकलो? अरे याची मदत हवी. फक्त पावसाळ्यात पाहून चालत नाही. तरी माझा विजय, माझा विजय. अरे हा कसला तुझा विजय? अरे हा तर निवडतो गद्दारपणा, गद्दारपणा. प्रसाद. झोप. तुला वाटत असेल हा माझा विजय झाला, पण नाही. अरे तात्पुरतं यश माणसाला गर्विष्ठ बनतो, गर्विष्ठ. आणि विनाशकाले विपरीत बुद्धी साध्य करायला भाग पडतं. अरे मी सुद्धा बघेन असं नाटक करतात ते. अरे मला नाही घेतलं काय? जा रे जा. काय बघायचं बघ. जा. या 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 आपण या. तुमचीच वाट पाहतो. या या. प्रसाद मला काय सांगायचंय. एक मिनिट, एक मिनिट. अरे असली 4 माणसं तुझ्या जुडीला भेटली ना, तर या गावचं वाटोळ का वाटोळ. हे ते पुस्तक ठेव. पुढचं आणि बघू. प्रश्न या कमिटीचा आहे. निर्णय ते घेतील, पण निर्णय घ्यायला तुम्ही दोघांनी हजर राहा. आपण याचे गुरु आहात ना, या मंडळाचे सभासद आहात. जा. अरे येतो तुझ्या मीटिंगला आणि तुझे पण सेटिंग लावतो. जा. अजय चल पुढे चल, मी येतो. अरे प्रसाद माझा ऐकून तरी घे. अरे काय ऐकून घ्यायचं? हे कार्य काय माझ्या घरचं आहे? सावली सारखं मुक्त आहे का? राज का नाकावर पडायचं नाही. अरे तू एकानं काम नाही केलं मग काय झालं? अरे तुझ्या 56 अजय या सूत्राने निर्माण होते. शाबास प्रसाद, शाबास. अरे अशी तुझ्यातली तळमळ पाहून वाटतं की आपण ही नाटकात काम करावं. अजय, अरे राग सोडून दे. अरे त्या सागरच्या नाकावर पाय द्या आणि कर नाटकात काम. प्रसाद, अरे पोर चुकलाय, घे सांभाळून त्याला. चल चल अजय, आपण चहा पाणी. विजय, अरे बरं झालं आलास तू. ये बस. हे बघ, अरे 1-2 सीन घे ना लेडीजचे. ए अशी आवश्यक नाही. तू काही सांगशील. त्यात काय झालं? मी घेतो सांभाळत ना. हा. कोण सावली? ये ये ये. बरं झालं तू आलीस. नाहीतर विजयला उभा करणार होतो मी. मग मी जाऊ का? विजय आहेच ना. जा. ए आता जाशील? काका,
चहा घेणार नको सर. नको. मी चहा घेतो हो चालेल. तुम्ही बसा बोलू. ए, खूप सुंदर दिसतेस ना. बस ना. बाबा विचारत होते की तुझी विजया मैत्रीण नाही आली ती. हे खरं सांगू का, तुला मी पहिल्यांदा ओळखलंच नाही. मग कधी ओळखलं? सांग ना. इश्श, आम्ही नाही. ए, ते कोण आहे का? असं काय करतोस? तूच कल्पना कर. तू कुठंतरी चुकलास आणि तिथंच तुझी फजिती झाली. आपण दोघं
अगं अगं अशीच असत राहा. पण दुःख दिसत नाही. मला मला तुला काहीतरी सांगायचं. आई म्हणाले हा? नाही काय नाही. असं सांग. कधी वेळ मिळाली घरी ये. अगं जवळच आहे घर. इथून फक्त लांब आहे. छोटस आहे आणि मोडकही आहे. छोटस आणि मोडकं पण वाटत नाही तुझ्या राहणीमानावरून. सास, कधी येते? अगं तुझ्या वडिलांना पसंत आहे का? काय म्हणालास? अरे पण मी तर लग्नच करणार नाहीये. ते नाटकात. पण माझ्यासारखा एखादा तरुण मुलगा तुझ्या जीवनात आला तर तसा मी करणार अजून चाललाय काही का? विचार केलेला नाहीये. तरी पण बघेन विचार. कुणाला? कुणाला म्हणजे काय? माझ्या मनाला. अरे मन नको का तयार व्हायला? बरं, तुझ्या मनाला तुला हिरवा सिग्नल दिला की सर्वप्रथम येऊन मला सांग. आणि हो, माणसाने वर्तमान काळात अधिकाधिक उपयोग करून घ्यायचा. म्हणजे भविष्यात चिंता करत त्याच्यात पाणी येत नाही. चल आपण चहा पाणी करूया. नाही नको तू जा. बरं चल. काय करायचंय? हा असं का म्हणाला? पण माझ्याबद्दल त्याला काही समजलं तर छे, नाही, असं नाही होणार. लग्न कुणाबरोबर? आज छे. लग्न? अरे, अरे मला कसं माहिती नाही. कर कर तुझी आपली मजा आहे. 1 2 3 4 पुन्हा म्हणा. सागर माझं नाव? अरे वा, म्हणजे नावात तरी ओळखतीस मला. तू कधी येते? कुठे? कुठे? तुला यायचं आहे? हे मी म्हणत होतो, कधी येतेस कधी जातेस काहीच कळत नाही. तुझं आपलं बरं आहे बा. बरं, पहिला नवरा सापडला का? नवरा? कोणाचा नवरा? तुझा नवरा. तुझं लग्न झालेलं आहे. मला माहिती आहे. आता या गावात कुणालाही माहिती नसेल, पण मला माहिती आहे तुझं लग्न झालेलं आहे. तुला कसं कळलं? तू जायला काय घेशील? काय दिशी? काय आहे तुझ्याजवळ? ₹2000 घ्या. बस 2000 इतके पैसे? अगं माणसं पैसे खातात पैसे. पण ती मला कधी कळत नाही. वाटलं लग्नाचा ढोल वाजतोय. सागर आता तुझ्या दुसऱ्या लग्नाचा ढोल. काय? लग्न कर. अगं मलाही बोलव. अगं मी पण अक्षता वाटतो ना लग्न मंडपात. अगं मंडळाला बाजूत पुन्हा बोलायला करण्याचा प्रयत्न करते. काय? पण त्या पोराला सांग माझा पहिला लग्न झालेला आहे म्हणून. आणि मला बोलायला करण्याचा प्रयत्न कर. मी ताशाला घेऊन येतो. तू का आलास माझ्या आयुष्यात? याच गावात. आता मी कुठे जाणार? सावरी, ए सावरी, काय चाललंय? अगं तू चहा पोहे घेणार? नाही नको तुम्ही घ्या आणि लवकर या. आपल्याला तालमीला सुरुवात करायची. सागर, तुला चहा फराळ? नो थँक्स. कांदा पोहे? वा, लवकर या. काय काय जेवायचंय? काय जेवायचंय? चाल तिथे. ही माझ्या बरोबर. तू जा इथून. मी ती नाहीये. मी पवित्र आहे. इथून जातो. इथून
जातो तो माझ्या नशिबाचा फेरा होता. अरे वा वाट चालला कुणाच्या जीवावर तुझ्या बेशरम आला मी साधी कुणाच्या कुकू नव्हत्यास नाता डोला लागला शरम वाटत तुला याला बेशरम तर तू जा, खरंच जा. निघून जा इथून. माझ्या आयुष्यातून दूर जा. मला तुझा चेहराही पाहायचा नाही. तूच माझ्या आयुष्यात आलीस हॅलो हॅलो अजय काय नाटक कसं काय चाललंय ठीक चाललंय. केव्हा तुम्ही चहा पोहे खाताय आम्ही हिला तू ओळखतोस? हिला पूर्णपणे तर अर्धे सत्य नाही पूर्ण सत्य म्हणजे मी नाही समजलो. दूर राहा कारण कुठच्याही गोष्टीचा द्रेक नाशाला कारणीभूत ठरतो. परत मुलाखत होईल गुड बाय हा असा का म्हणाला सावली? तू याला ओळखतेस? हा माणूस दिसतो तसा नाही. याला मी पूर्णपणे ओळखतो. याच्यापासून 4 पावलं दूरच राहा. याचं लग्न झालं का? का बरं? असं का विचारतेस? का लग्नाचं मागणं वगैरे घातलं नाही. नाही? असं काही नाही. लोकांना सांगतो लग्न झालं म्हणून कुठच्या तरी देवळात, पण बायकोला घेऊन कधी गावात आला नाही. तसा थापाड्याही आहे. म्हणे लग्न झालं आणि घटस्फोट तुला दिला. हा तोही 4 दिवसात. ज्या मुलीबरोबर लग्न केलं ती म्हणे मुलगी ही चांगली नव्हती. अर्थात तसं तो म्हणतो. चला तालीमला सुरुवात करूया. पान नंबर 35 हे सावली तुमचं. ओके लाईट साऊंड ऍक्शन डायलॉग. हे तुम्ही बसा रे करा सुरुवात. हे बघ मला तुझ्यावर भांडायचं नाहीये. ठरवलं तुझं लग्न झालं पण तू इतरांशी का बसवते?
मी का बघावी? अरे तू सुंदर आहेस, रूपवान आहेस. पण एक कधीच पडशील. नशेचं औषध देऊन केलेल्या लग्नाला तुम्ही लग्न म्हणता, पण मी ते लग्न मानत नाही. मग ती पहिली लग्नाची जात दिसत काय? नाही, हे सगळं खोटं आहे. मला हे मान्य नाही. तुला मान्य नाही किंवा तू एक होतीस निश्चित पडलेली होतीस. तू आज मान नाही तर नको मानू, पण अशा अवस्थेत मी तुझ्या लग्न करू शकत नाही. आपलं लग्न मोडण्याचा समाज. पण माझा अपराध तरी काय? 2 दिवसात अगं सोनार 2 भेटीत पती पत्नीच्या तात्याला अखंड विश्व निर्माण होतं. हे तू आज मला सांगू नकोस. तू तर हे मला चिटकवू नको रे. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. अशी तुला पण तुला तरी सत्य सांग. अगं या खांदीवर फूल टाकायचं, फूल टाकायचं. अगं तुझं लग्न झालंय, तू विवाहित नाही. माझ्या जीवनात तुमकडे होता तो. पण ते खूप केलं होतं. पण व्यर्थ. मला कळलंच नाही. अगं बघ माझ्या डोळ्यात बघ. अगं मी तुला फसवत नाही, तुम्ही मला फसवू नकोस. स्वतःला सावध आणि जन्माच्या क्षणासमोर कधी मन रोखलं तर माझ्या ठिकाणी तू काय केलं असतं? त्यांना धडा शिकवला असता. आशेचा किरण मला तुझ्यात दिसला. म्हटलं कुणीतरी आपलं आहे. दुरावलं असंच ना. अरे जीवनात व्यायाम नियम त्या गोष्टीने काहीतरी महत्व द्यायला हवा. मग या अशा पत्नी माणसाला नियम का नाही? कल्पना नाही कधी काय करायचं. अगं माणसाने पैशानुसार ठरवायचं असतं. अगं आज मी निर्णय घेतलाय. माणूस बोलताना मोठा सहज बोलून जातो. तू मला मार्ग दाखवशील? माझं आयुष्य एखाद्या वाळवंटात सारखं. मला किनाऱ्याची भेट घालून देशील? मला दुसरं काही नको. मला त्या किनारा हवा. किनारा तोही छेद केलेला. घटस्फोट. मी देव नाही. खरंच मी देव नाही. कट. सुंदर, खूप छान अभिनय केला तुम्ही. सावली, विजय, अभिनंदन. आणि हे बघा छान झोपायचं वाटतं. अरे व्यसन येतात की झोपायला येतात. अरे मग आपल्या बायका पोराने पुढे झोपा ना. कशाला नाटक करतात? नाटक करताना ते अंगात भिनलं पाहिजे. तर ती मुलगी पहा कशी एक रूप होती नाटकात ती. आयुष्यात घडलं की तसंच असतं. बरोबर. मला काय
कोणत्याही माणसाबद्दल त्याच्या कृतीवरून ठरवायचं असतं, त्या मागच्या हेतूवरून नाही. पण माणूसही काय रंगीला आहे. ए काही माणसांबद्दल बोल. तुला सांगतो, आपणही प्रेम केलं पण सारं फुसकं निघालं. हजारो रुपयांची वाट लावली तेव्हा समजलं प्रेमाचं मोल पैशात करता येत नाही. कधी बाप आडवा आला तर तूच खाली जा, सारा सगळाच लोचा झाला. अरे अरे मग लग्न का नाही केलं? लग्न? हा? अरे एक वेळ जात पात धर्म बदलला असता, एवढंच काय तर धर्मांतर केलं असतं. पण बाप कसा बदलू? बापांकर विषय सोडून दिला. कारण मुरली दुसरा टपकला, तिसरा टपकला आणि आम्ही आऊट झालो. बरं जाऊन दे, असं मनाला लावून घेऊ नको रे. अरे तू जाणार माझ्याला, तुला कोण नको म्हणताय जा. मग? अरे प्रथम लग्न तर होऊ दे, नाही तर तो पहिला टपकायचा. अरे यांना एवढं करायचं जमतं तू कसं रे? कसं जमतं? अरे जमाला काय हा. ह्याला हाय त्याला बाय आणि तिसऱ्या संगीत पळून जाय. 12 गावचे 13 वडे खायला जमतात यांना. काय चाललंय? 12 गावचे की 13 वडे का वडे? कुठच्या पाडवसे दिले रे? कुठच्या? अरे अरे ते वडे नाहीत, वेड्याचा शब्द आहे. अरे उगाच कुणाला टोंबड्या मारून चिकन फेक करू नका. शांतता शांतता शांतता. काय सांगायचं काय रे तुम्हाला? पवन देवानुसार टोंबडे मारत असतो. अरे रेसर करायचं तर करा, नाहीतर करू नका. अरे कसले टोंबडे, कसली चिकन फेक? अरे इथे काय माणसं भळण दिसत का? अरे तू काय बोलतोस? तिसरा काय? बघ तुझा नंबर किती होता? विजय, तुझ्यासारखा आम्ही नाटक सोडून दिला नव्हता तर दादा सांगतो काय आणि ते हे नाटक करू नका. सर मी निघते. सावलीत प्लीज थांब. तुम्ही का असं दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करता? का त्यांच्या आयुष्याशी खेळता तुम्ही? हे पहा, मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, आपण इथं नाटक नाटक नाही. तेव्हा यापुढे कुणी कसं वागायचं ना ते आपलं आपण ठरवायचं. ज्यांना नाटक नसेल तो घरी बसेल. चला आजची तालीम इथेच संपली.